भरपूर रानभाज्या असतात बरं का. त्यातला कटुरले हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आणि तुम्ही बघा त्याच्याकडे बघितल्यावर एक वेगळीच अशी मनाला प्रसन्न करणारी अशी अनुभूती येते. तुम्ही बघा किती मस्त त्याचं रुपडं आहे. आता इथे आपण पाव किलो कटुरले मिळवलेत बरं का. मिळवले म्हणजे मार्केटमध्ये 150 रुपये पाव अशा चढ्या भावाने हे सगळे विकले जात होते, पण दीपालीने मात्र 80 रुपये पाव असे ते मिळवले. आणि तिलाच जाणो ती कोणत्या पद्धतीने बार्गेनिंग करते. 80 रुपये पाव हे कोणत्या हिशोबात तिने घेतले काय माहिती. दीपाली सोबत फक्त भाजीवाल्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो. असो, आपण स्वच्छ धुवून घेतलेले हे कटुरले आता सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने कापून घ्यायचे. पहिला कटुरला आपण जो कापून घेतला त्याला अजिबात कडक बिया त्यामध्ये नव्हत्या बरं का, म्हणून आपण तो सरसकट स्लाइसेस त्याचे करून घेतले. अगदी कोवळे कटुरले तुम्ही अगदी डायरेक्ट कापू शकतात. आणि जर का समजा त्यातलं काही थोडंसं निबर असेल किंवा थोडंसं जास्त पक्व झालेलं असेल तर त्यामध्ये कडक बिया निघण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने ज्यांच्यात बिया असतील त्या कडक कवचाच्या बिया तुम्ही हाताने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर खाताना त्या घासामध्ये येतात आणि ते चांगले लागत नाही. चला मग उरलेले सगळे कटुरले आपण अशाच पद्धतीने कापून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा बरं का. आणि अशा रानभाज्यांची संपूर्ण सिरीजच मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी लावत आहे. तुम्ही संपूर्ण रानभाज्या बघा आणि त्याचा आनंद घ्या. इथे आपण जाडबुडाच्या पॅनमध्ये मस्तपैकी थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामध्ये चिरून घेतलेला कापून घेतलेला भरपूर सारा लसूण घालायचा आहे. लसूण छान परतून झाला की त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बरं का. तिखटाचं प्रमाण तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण ठरवू शकतात. हे थोडंसं तिखट चांगलं लागतं. यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालत आहोत आणि संपूर्ण फोडणी मस्तपैकी खरपूस अशी खमंग परतून घ्यायची आहे बरं का. इथे तुम्ही बघू शकतात आपण हे संपूर्ण कटुरले कापून घेतलेले आहेत. ते कापलेले कटुरले आपण ह्या खमंग अशा फोडणीमध्ये घालायचे. मध्यम आचेवरती आपण इथून संपूर्ण प्रक्रिया करणार आहोत. सगळे कापून घेतलेले कटुरले आपण ह्या पॅनमध्ये घातले आहेत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खाली टाकलेले लसूण आणि मिरची व्यवस्थित सगळीकडे आपण कालून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ह्या रानभाज्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जे खूप अफलातून असं आहे. हे खूप न्यूट्रिशनने भरपूर असतात बरं का. इथे आपण आता चवीनुसार मीठ घालत आहोत आणि ह्या विशिष्ट भागांमध्ये विशिष्ट प्रकारच्याच रानभाज्या मिळतात बरं का. आता समजा खानदेशामधले कटुरले किंवा पोकळा किंवा आणखीन बऱ्याच रानभाज्यांची आम्ही यादी तुमच्यासाठी चॅनलवरती अपलोड करून ठेवलेली आहे. अशा ह्या आपल्या भागामध्ये मिळणाऱ्या रानभाज्या तुम्ही नक्की मिळवा. इथे आता आपण झाकण ठेवून त्यावरती पाणी घालायचं आहे बरं का. अशा पद्धतीने झाकणावर पाणी घातल्यानंतर खाली आतमध्ये वाफ सांडली जाते आणि ते सांडलेल्या वाफेमध्ये हे सगळं शिजायला मदत होते बरं का. त्यामुळे ते खाली लागत नाही. तुम्ही बघू शकता पॅनमध्ये आपण हे सगळे कटुरले व्यवस्थित स्टीम करून घेत आहोत. खाली वाफ पडली आहे, सगळी सांडलेली आहे आणि ते वाफेमध्ये आपल्याला त्याच पदार्थाचा जो ज्यूस असतो तो आतमधून वाफ रूपामध्ये तयार होतो आणि तोच त्या भाजीला शिजवतो बरं का. आपण आता ही सगळी प्रक्रिया लो टू मिडियम फ्लेमवर करत आहोत. एकदा आपण झाकण लावून 2 मिनिटासाठी आपण त्याला मस्तपैकी वाफवण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा आपण कालवून घेऊन पुन्हा आपण त्यावरती थंड पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी त्यामध्ये वाफ सांडू द्यायची आहे. आपल्याला ते संपूर्ण कटुरले छान शिजले पाहिजे बरं का. इकडे एका बाजूला आपल्याला ओले मूग मिळालेत बरं का. इकडे आमच्याकडे मुगाच्या शेंगा पण मिळतात या दिवसांमध्ये. मूग आणि उडदाच्या शेंगासुद्धा मिळतात बरं का. आम्हाला इथे आमच्या मित्राने त्यांच्या शेतामधून हा शेंगांचा वानोळा पाठवला आहे बरं का. आपण बाजारात सुद्धा या दिवसांमध्ये या उडीद आणि मुगाच्या शेंगा विक्रीला असतात. तर आपण आवर्जून शोध घेऊन अशा शेंगा आणून आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे बरं. अशा ह्या सीझनल गोष्टी आणि नॅचरल न्यूट्रिएंट्सचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो. याचं मी तुम्हाला वेगळं सांगणं नको. फक्त आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि त्या मिळवून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. असं मस्तपैकी कोवळे मूग आपण इथे निवडून घेतले आहेत, सोलून घेतले आहेत आणि त्यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी ते खरपूस भाजून घ्यायचे. तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही हे मुगाचे दाणे खाल्ले तर कधीच तुम्ही याच्यापेक्षा जास्त प्रक्रिया यावरती काही करणार नाहीत. इतके मजेदार ते मुगाचे दाणे लागतात. बाजूला आपण ओला मूग भाजून घेतो आहोत. तोपर्यंत इकडे आपण आणखीन दुसऱ्यांदा 2 मिनिटासाठी आपण हे कटुरले व्यवस्थित वाफवलेले आहेत बरं का. मस्तपैकी तुम्ही बघू शकतात झाकण आपण दुसऱ्यांदा उतरवलं आहे आणि याला छान मिक्स केलं आहे. हलकासा तो मऊसर होताना दिसतोय बरं का. आता तुम्ही बघत आहात त्याचा रंगसुद्धा व्यवस्थित हलकासा बदलला आहे. इथे आपण चमच्याच्या मदतीने हलकासा त्याला कट करू लागलीच तो तुटलेला आहे बरं का. इथे आपला तो जवळपास अशा पद्धतीने एवढ्या स्टेजला शिजलेलं सुद्धा मला आवडतात. तुम्हाला जर हवं असेल तर पुन्हा एकदा झाकण ठेवून अगदी 2 किंवा 1-1.5 मिनिटासाठी तुम्ही त्याला पुन्हा वाफवून घ्या. इकडे तोपर्यंत आपले मुगाचे दाणे मस्तपैकी कोरडे होत आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी होतं बरं का. आणि आता तेल आणि मीठ घालून आपण फक्त याला तेला मिठाचे मुगाचे दाणे आपण करून बघा तुम्ही एखाद्या वेळेस. तुम्हाला इतके आवडतील आणि लहान मुलांना तुम्ही ते द्या. खूप न्यूट्रिशियस असं
असा हा पदार्थ आहे. इकडे आपण कटुरले तुम्ही बघू शकता, तिसऱ्यांदा आपण ते झाकण काढून घेतलेलं आहे आणि ऑलमोस्ट आपले आता हे कटुरले तयार झालेले आहेत बरं का. इथे आता आपण बारीक हिरवी चिरलेली खूप भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालत आहोत आणि ती सुद्धा मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि हे कटुरले तुमचे आता अगदी रेडी आहेत बरं का. ही रानभाजी तुमची तयार आहे. एवढीच प्रोसेस आपल्याला काय ती त्यावरती करायची आहे आणि मग याचा तुम्ही आस्वाद मस्तपैकी गरमागरम चपाती भाकरी किंवा नुसत्या वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा तुम्हाला एक भाजी खूप मजेदार लागते बरं का. आणि इकडे यूट्यूब जगतामधली सगळ्यात सोपी रेसिपी तुमच्यासमोर शेअर केली बरं का. ओल्या मुगांना फक्त हलकंसं मीठ आणि तेल घालून आपण तेला मिठाचे मूग तयार केलेले आहेत. इथे आपण प्लेट आता सर्व करून घेऊया. आपले कटुरले वाढून घेतले आहेत आणि त्यानंतर हे मुगाचे दाणे तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. हवं तर त्यामध्ये काळा मिठाचा वापर करा. इथे मस्तपैकी लोणचं पोळी आणि ह्या दोन्ही आपल्या रेसिपीज आपण इथे सर्व करून घेतल्या आहेत. खूप स्वर्गीय आनंद देणारे आणि न्यूट्रिशियस असे हे पदार्थ आहेत. मिळतील तेव्हा नक्की ट्राय करा. भेटूया पुढील भागात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत बघत राहा माहिती रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.